कसे आहात विद्यार्थी मित्रो? बी.एड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण अपडेट पाहत आहोत. तर चला यासाठी जाऊया आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती, जेथे आपल्याला ही अपडेट चेक करता येईल. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. cetcell.mahacity.org असा आपण गुगल क्रोममध्ये टाईप करून, तसेच बी.एड कॅप राऊंड 2024 असं जरी आपण टाईप केलं तर आपण या पेजवरती पोहोचतो. तिथे CET सेलला क्लिक करून आपण इथे यायचं आहे. यानंतर आपल्या वरती स्क्रॉल केल्यानंतर ज्या आपल्या अपडेट्स आहेत त्या आपल्याला अनाऊन्समेंट ह्या टॅबमध्ये इथे पाहायला मिळतात. तसेच यानंतर आपण वरती स्क्रॉल करून पाहू शकता आपले जे अपडेट्स इथे अवेलेबल आहेत. तर रिसेंट अपडेट जी आहे आपल्याला 15 जुलै 2024ची पाहायला मिळते. आपल्या रजिस्ट्रेशन संदर्भात असलेली ती अपडेट होय. त्यानंतर वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला ॲडमिशन शेड्यूल ही बाब पाहायला मिळते. याला क्लिक करताच आपला जो शेड्यूल आहे, नवीन शेड्यूल जो येणार आहे तो शेड्यूल आपल्याला इथे पाहायला मिळेल. जेणेकरून आपल्याला हे ज्यावेळेस येईल त्यावेळेस चेक करायचं आहे. तर इथे अद्याप आपल्याला कुठलीही अपडेट पाहायला मिळत नाही. काहीही अपडेट नसणे ही सुद्धा एक अपडेट आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्या CET सेलचं काय चालू आहे हे आपल्याला समजतं, कळतं. तर जेव्हा आपला शेड्यूल इथे आपल्याला येऊन त्याला क्लिक केलं असतं शेड्यूल आपल्याला डाउनलोड करून घेता येईल. आपण आता बॅक जाऊया आणि बॅक गेल्यानंतर वरती स्क्रॉल करूया. स्क्रॉल केल्यानंतर जे आपले रजिस्ट्रेशन्स आहेत ते आपल्याला इथे वाढलेले पाहायला मिळतात. तब्बल 51,281 एवढे रजिस्ट्रेशन्स झालेले आहेत. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला माहीत आहे पुढची जी बाब आहे ती म्हणजेच ॲप्लिकेशन लॉक, म्हणजेच ॲप्लिकेशन सबमिट करून ज्यांनी सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत अशा विद्यार्थ्यांची संख्या आहे 47,627. आता लक्षात घ्या 51,000 रजिस्ट्रेशन्स आहेत आणि संख्या ही आपल्याला कमी पाहायला मिळते. म्हणजे 47,000 तब्बल 4,000चा आपल्याला फरक पाहायला मिळतो. म्हणजे 4,000 विद्यार्थ्यांचे फॉर्म लॉक करायचे राहून गेले आहेत. त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन्स व्हेरीफाईड, तर 47,000पैकी 40,764 एवढे ॲप्लिकेशन्स आपल्याला व्हेरीफाय झालेले पाहायला मिळतात. तर व्हेरीफाय करणं, व्हेरिफिकेशन हे काम CET सेलचं काम आहे, ही बाब आपण लक्षात घ्या. त्यामुळे CET सेल त्याला एन ना केन व्हेरीफाय करून घेणारच आहे. आणि CET सेलला यासाठी अधिकचा कालावधी जरी लागला तर CET सेल ते कालावधी ऑक्युपाय करतं, ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. काल आपण पाहिले होते जे कॉलेजची संख्या होती ती आपल्याला इथे वाढलेली पाहायला मिळते. तब्बल 131 कॉलेजेसचं रजिस्ट्रेशन यावर्षीसाठी झालेलं आहे. जसं आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं सेम रजिस्ट्रेशन कॉलेजलासुद्धा प्रत्येक वर्षी करावं लागतं, ही बाब आपण लक्षात घ्या. तर 131 कॉलेजेस आपल्याला सध्या रिंगणात आहेत, आपल्याला ॲडमिशन देण्यासाठी उत्सुक आपल्या कॅप राऊंडमध्ये सहभागी झालेले आहेत. गेल्या वर्षी याच कॉलेजची जी संख्या आहे तर ती तब्बल आपल्याला 488 एवढी पाहायला मिळाली होती. तर आता त्यामध्ये वाढ होऊन ही संख्या आपल्याला जी वाढीव संख्या आहे ती नंतर कळणारच आहे. तर हे अप्रूव्ड कॉलेजची संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे, ही अपडेट आपण त्या वेळी चेक करत राहू. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला आमच्या लिंक राहा. सर्व ज्या अपडेट्स आहेत आपल्याला वेळेत मिळतील याची खात्री बाळगा. कुठल्याही प्रकारची शंका कुशंका असेल नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता, जेणेकरून आपल्याला उत्तर द्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.